एवढा मोठा विस्तार केला शास्त्राचा आणि मी एवढा मोठा तत्वज्ञ माणूस ह्या नामानं काय होते म्हणले का हो? नामा परते तत्व नाही रे अन्यथा, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जासील धनी. बाकीच्या काही पंथामध्ये काही उपयोग नाही, फक्त नामचिंतन. वेद चौवेदी जाण साही शास्त्र कारण, अटराही पुराणे हरीशी गाती. ज्या हरीचं गुणगान गाता त्या हरीचं गुणगान तुम्ही आम्ही गायलं पाहिजे, ते नाम. नारदजीने उपदेश केला. चतुश्लोकी भागवताचं चिंतन सुरू झालं. ब्रह्म देवाच्या कृपेनं नारदजीकडे आलेलं तत्वज्ञान महर्षी व्यासापर्यंत आलं नारदजीकडून. आणि महर्षी व्यासांनी त्या नामाचं चिंतन करत असताना सांगितलं, चिंतन परिपूर्ण झालं आणि परिपूर्ण झाल्याच्या नंतर आत्मानंद प्राप्त झाला आणि देव कळायला लागला. बालाजी पाटील, देव मिळावा की कळावा? कळावा. देव मिळणं काही अवघड नाही. देव तर देवाच्या ठेसा लागतील एवढा देव भरून उरलाय. ठेसा लागतात ना, प्रत्येक कणाकणामध्ये देव भरलेला आहे. चराचरामध्ये देव भरलेला आहे. भरला घनदाट हरी दिसे. आहे घनदाट भरलेला, पण ते दिसणारी प्रक्रिया ज्याच्यानं साध्य होते ते सद्गुरूचं नाम पाहिजे आधी. आलं का लक्षात? नामचिंतन झाल्याच्या नंतर महर्षी व्यासांच्या डोक्यातला भ्रम गेला. मी एक उत्कृष्ट कवी आहे हे डोक्यातलं गेलं निघून. मी एक तत्वज्ञ आहे, मी एक पंडित आहे, मी एक विद्वान आहे, भ्रम गेला. आणि काय झालं? जाणोनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देऊनिया. ती प्रेमाची खून ज्या नारदजींनी महर्षी व्यासांना दिली आणि त्या प्रेमाची साधना महर्षी व्यासांनी केल्याच्या नंतर महर्षी व्यासांना वाटलं की आता काय करावं, आता काय करावं. त्यावेळेस नारदजी पुन्हा प्रगट झाले. म्हणजे आता काय करा, भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र ओतप्रोत असेल असं एक शास्त्राची निर्मिती करा. त्यावेळेस महर्षी व्यासांनी भगवान कृष्णाचं चरित्र, नारदजी सांगतात तुम्हाला भगवान कृष्णाचं चरित्र माहित नाही. अहो मला माहित आहे ना, कृष्णाला मी पाहिलंय. तो तर चोऱ्या केला, खोड्या केला, कलागती लावल्या, भांडणं लावले, कौरवाचा निपात केला, पांडवाची बाजू घेतली, यदुवंशाचा नाश केला. हे सगळ्या भानगडी मला सगळ्या माहित आहे. आणि त्या कृष्णाचं 16,108 स्त्रियांचा पती आणि तो आणि त्याचं चरित्र गुणगान करून काय फायदा? आता सांगतात. नारदजी म्हणतात मलाही असंच वाटत होतं. मलाच नाही, माझ्या बापाला वाटलं होतं असं. वाटलं होतं का? कृष्ण कुठं देव राहते का? म्हणले असलं राहते का देव? गायावळते का? गोपाळा संग गोपाळाचं उष्ट खाते का? ब्रह्मदेवाला खोटं वाटलं की देव नाही म्हणून काय केलं? गोपाळा सहित गायी वासरं चोरून नेले. कृष्णाला कळालं आणि जेवढ्या गायी, जेवढे गोपाळ, जेवढे वासरं ब्रह्मदेवानं नेऊन सत्यलोकात ठेवलं होतं तेवढेच गोपाळ, तेवढेच गायी, तेवढेच वासरं तसेच्या तसे त्याच वृत्तीनं ज्या खुट्याची गाय त्या खुट्याला. व्यंकटराव पाटील, ही लीला आहे, अपरंपार अप्रतिम लीला आहे. भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र अप्रतिम आहे. जितली वासरं तिथं, ज्या गायीची वासरं त्या गायीलाच, जितली गाय त्याच खुट्याला, ज्या घरची त्याच घरला. गोपाळ सुद्धा हे कृत्रिम तयार केलेले आपल्या आपल्या आईकडे आहे, आपल्या आपल्या घरीच गेले. आणि कालांतराने पुन्हा ब्रह्मदेव पाहतात तर जसेच्या तसे पुन्हा गायी गोपाळ. ब्रह्मदेव आले म्हणले माझी चूक झाली, माफ करा, क्षमा केली. नारदजी म्हणतात माझ्या बापाला कृष्ण कळाला नाही,
व्यासाला कळेल का? पुन्हा बोध दिला. पहिलं नाम दिलं आणि पुन्हा बोध दिला. आणि बोध दिल्याच्या नंतर बोधाची स्थिती प्राप्त झाली आणि भगवान कृष्ण परमात्मा विष्णू नारायणाचा अंश आहे हे त्यावेळेस करायला लागलं महर्षी व्यासांना. आणि त्यांनी भागवताची निर्मिती केली. आणि निर्मिती करत असताना भगवान कृष्ण परमात्म्याचं स्वरूप सांगायला लागले. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमो. आता नमस्कार करतात त्या कृष्णाला. सच्चिदानंद भगवान परमात्मा म्हणजे कृष्ण स्वरूप प्रत्यक्ष आहे. मी माझ्या डोळ्यानं पाहिलो पण मला देव कळाला नाही. तुम्हाला आम्हाला रोज देव भेटून चाललाय पण तुम्हाला आम्हाला देव अजून कळाला नाही. आणि त्या दिवशी 18व्या क्रमांकाच्या पुराणाची निर्मिती करत असताना महर्षी व्यासाने श्रीमद भागवत महापुराण असं नाव ठेवलं. आणि त्या श्रीमद भागवत महापुराणाची निर्मिती केली. आणि दशमस्कंदाचा पूर्वार्ध दशमस्कंदाचा पूर्वार्ध भगवान कृष्ण परमात्म्याच्या बाळलीला सांगितल्या. उत्तरार्धामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचं उत्तर चरित्र सांगितलं. असा श्रीकृष्णाचं चरित्र पुरेपूर असणारं भगवान कृष्ण परमात्म्याच्या लीला सांगणारं असं एक भागवत पुराणाची निर्मिती केली. आणि ती निर्मिती केल्याच्या नंतर बरीच वर्ष झाली पण कोणी त्याचा रसिक मिळाला नाही. आणि बरेच दिवस झाले. महर्षी व्यासांच्या पत्नी गरोदर होत्या. 12 वर्ष झाली पण माईला भिवून ते गर्भातलं बाळ काही बाहेर येत नव्हतं. पण एके दिवशी आमच्या भारुडकारांनी खूप सुंदर भारुड केलं खेळाचा. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले नागवेच पळून गेले रे. नागवच पळून गेलं 12 वर्षाचं लेकरू. आणि जे पळून गेलं ना त्यावेळेस महर्षी व्यास पाठीमागे लागले. शुका थांब, अरे शुका थांब. त्याला भान नव्हतं. विधेयी स्थिती निघून गेलं जंगलात जात असताना भागवतामध्ये सुंदर वर्णन आलं. त्याच ठिकाणी असणाऱ्या एक तलावाच्या काठी अप्सरा स्नान करत होत्या, देवांगना स्नान करत होत्या. आणि तारुण्याच्या भरामध्ये असलेलं 12-14 वर्षाचा बाळ त्यावेळेस नग्न अवस्थेत तिथून गेला. आणि त्या स्त्रिया नग्न आंघोळ करत होत्या तरी त्या लाजल्या नाहीत. का नाही? ते पुढचं भानावरच नव्हतं ना. आणि ज्यावेळेस 60-70 वर्ष वय असलेले म्हातारं महर्षी व्यास ज्यावेळेस पळायला लागले आणि शुका थांब म्हणत होते त्यावेळेस त्या स्त्रिया वस्त्र पांघरून घेऊन बाजूला थांबल्या. व्यासाने विचारलं, माझा तरुण मुलगा नागडा गेला तिकडं तर तुम्ही त्याला लाजले नाहीत आणि मी तर तुमच्या वडिलासारखा काल असता. त्या स्त्रिया म्हणतात ते महात्मा आहे, विकार विरहित आहे. आम्ही स्त्री आहोत का, स्नान करत आहोत का, उघड्या आहोत का, नागड्या आहोत, तुम्हाला दिसले पण त्यांना दिसले नाही. ही अवस्था आहे भक्तांची. भक्तिविजय मध्ये एक सुंदर कथा आली. भक्तिविजय ग्रंथामध्ये रांका वंका आणि बंका. पाहना किती सुंदर चरित्र आहे. दररोज माती खंदून आणायचे, मडके करायचे. पण जाता जाता सोन्याची अंगठी बापाला दिसली. बापानं काय केलं, त्याच्यावर माती लोटली, पुढे गेले. पाठीमाग त्या कुंभाराची पत्नी येत होती. ती आली. आपले मालक काय बघितलेत की म्हणून कशावर माती टाकलीत म्हणून काढून बघितली. सोन्याची अंगठी दिसली. पुन्हा तिनं पण तशीच झाकून ठेवून निघून गेली. आणि बरीच मागे असणारी चिमुकली मुलगी
तिनं आली, त्याच्याकडे बघली सुद्धा नाही. आणि आपल्या वडिलाला विचारतील, पिताजी इथं काय वाकून बघितलं तुम्ही? आईला विचारलं काय वाकून बघितलं? काही नाही म्हणले. अगं तिथं सोन्याची अंगठी पडली होती आणि ते कसे तुझा मोह आवरणार नाही, तू लहान आहेस, आपण वैराग्य संपन्न आहोत आणि त्याच्यासाठी आपण दुसऱ्याच्या परधनाचा अभिलाष करू नये म्हणून मी त्याच्यावर माती टाकली. बाबा तुम्ही कसले वैरागी? आता बघा हे चिमुकलं लेकरू बापाला ज्ञान शिकाले, तुम्ही कसले वैरागी? अरे सोनं हे तुम्हाला कळते, हे सुद्धा तुमचं वैराग्याला हानिकारक आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात सोने रुपये आमामृतिके समान. सोनं हे सोनं आहे म्हणून दिसणं, हे आहे सोनं म्हणून हे समजणं, हे सुद्धा वैराग्याला हानिकारक आहे. भक्तीला ही अवस्था आहे. तद्वत त्या अवस्थेला शुकदेव होते म्हणून काही कळालं नाही आणि असा उपदेश केला. शुकदेव निघून गेले, सापडले नाही. महर्षी व्यास आश्रमात आले. चिमुकले विद्यार्थी होते आणि त्या विद्यार्थ्यांना विद्याभ्यास शिकवित असताना सुंदर असे श्लोक सांगायचे आणि ते चिमुकले लेकर असणारे पाठ करायचे. आता चिमुकले लेकर पाठ करत असताना दिलेला पाठ, आता आपले लेकर आहेत ना इंग्लिश स्कूलला जाणार, ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग, आपलं बरगळत जातात ना रस्त्यानं. तसं गुरुजी आता इंग्लिश मिडियमचा जमाना आहे ना, मी कशाला जुनं सांगू, जे चाललंय ते सांगावं लागते. काल बरंच बोलू, आता त्याच्यावर बोलायची गरज नाही. हे लेकर असणारे सुंदर श्लोक असणारे पाठ करायला दिलेले. पाठ चालू होता आणि त्या पाठातले श्लोक होते आणि ते श्लोक गात 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 गुरुमातेनं सांगितलं, सरपण आणणारे बाबा पोरांनो, स्वयंपाकाला जळतण कमी पडते, आता जंगलातले लाकडं काटकं कुटकं मोडून आणा. असं म्हणल्याच्या नंतर 7-8-10 मुलं असणारे विद्यार्थी गुरुकुलातले महर्षी व्यासांच्या लाकडं जमा करण्यामध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर जात असताना ते श्लोक गुणगान करत होते. ब्रहपीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारं विव्रतवास कनक कपिशं वैजयंती च माला वृंदार वेणुर्धर सुदय पुरयन गोपवृंदे वृंदारण्यं स्वपदरमणं प्रविशदं गीतकृति प्रविशदं गीतकृति नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयं मुदीरये. असं सुंदर श्लोक गात 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 ते पोरं काटकं येचत होते. पण त्याच वनामध्ये हे श्लोक गायलेले कानावर पडले शुकदेवाच्या आणि शुकदेव बेभान झाले. ह्या स्थितीला पोहोचलेला महात्मा कृष्णाचं चरित्र ब्रहपीडम नटवर वपू असं चरित्र ऐकल्याच्या नंतर आले पळत पळत. त्या पोराला म्हणायला लागले, मित्रांनो हे तुम्हाला कोण शिकवलं रे? ते पोरं म्हणतात आमच्या गुरुजीने आम्हाला शिकवलंय. काय आम्हाला शिकवतील का रे? किती सुंदर गुणगान गाता येते या श्लोकाच्या माध्यमातून. ही विद्या मला शिकवतील का तुझे गुरु? त्याला माहित नाही आपले वडील आहेत ते. मुलासोबत गेल्याच्या नंतर महर्षी व्यासांना आनंद झाला. त्यांना विद्याभ्यास दिला, भागवताची संहिता दिली, भागवताची श्लोक संख्या पूर्ण भागवताची
संहिता परिपूर्ण शिकवली शुकदेवांना. आता बघा आमचं काय चाललंय आणि शुकदेवांचं काय होतं. शुकदेवांनी एकदाच कथा सांगितली, आता पुन्हा नाही. पण एका राजाचा उद्धार केला. आमच्या किती कथा व्हायला कोणाला पता नाही काय व्हायला ते का नाही. अधिकार संपन्न महात्मा उपदेश करणारा लागतो आणि श्रवण करण्यासाठी सुद्धा मी बोलून गेलो, अन्नापेक्षा भुकेची गरज माणसाला जास्त आहे. काय बोल पाटील, अन्नाची गरज आहे का भुकेची? घरात अन्नाच्या थप्प्या आहेत पण भूकच लागत नाही माणसाला. काय त्यालाही भोगता लागतो, भोगता लागतो. जर भोगताच नाही, भंडारा भरपूर केलाय, खायला माणसं नाहीत, काय करावं. गुलाबजामुन आहेत, बालुशाही आहे, जिलेबी आहे, लड्डू आहेत, खारी बुंदा आहे, पापडी आहे, मिरची भजे, समोसे आहेत, पाणीपुरी आहे. तोंडाला पाणी येऊ देऊ नका, पण पोटात भूकच नाही. बलाच म्हणजे काही फायदा आहे का? भूक नाही. पाटील साहेब, एकदा माझी कथा होती चाकणला, पुण्यामध्ये नाणेकरवाडीला, आणि तिथं एक गोल्ड मॅन म्हणून म्हणत होते त्यांना, दिलीप सेठ जाधव, आणि त्यांच्या मुलाचा वाढदिवस, ते जिल्हा परिषद सदस्य तिथले त्या चाकण एरियातले. आणि श्रीराम मंदिरामध्ये कथा होती नाणेकरवाडीला, आणि ते वाढदिवस असल्या कारणानं त्यांचं बुलट आलं कोणाला न्यायला, आणि आम्ही असं नुकतं जेवण करून बसलेले नेले गेला. आता रोडपासून इथपर्यंत त्यांची बंगला मोठा असा आवाढ हवे, काही कमी नव्हतं. अर्धा किलोचं गळ्यामध्ये, अर्धा किलो सोन्याचं, एवढा मोठं सूर्याचं चित्र. काय करावं, तेवढी श्रीमंती, तेवढं वैभव, आणि त्या माणसाने आता स्वतःच्या हातानं तोंडात गुलाबजामुन कोंबायला सुरुवात केलं, पण इथून खाली उतरत नव्हतं. काय करावं. गुलाबजामुन महत्वाचा का भूक महत्वाची? म्हणून आज भुकेले माणसं नाहीत भागवताचे. अन्न भरपूर झालं, भागवत भरपूर झालंय, पण भागवताचा भोगता नाही. आणि जर खराच भागवताचा भोगता असेल तर व्यासपीठावर सांगतो, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आजही कलियुगामध्ये करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, एवढा अधिकार आहे ह्या शास्त्राचा. कोण्या महाराजाचा नाही. असले मरके महाराज किती आहेत काही माहित नाही. मी महाराजाविषयी बोलत नाही, भागवताचा अधिकार आहे, पण भागवताचा भोगता लागतो, भागवताचा भोगता लागतो, भागवताचा रसिक लागतो. रसिक महुर हो रसिका भुवी भावुका. अशा प्रकारची कथा नैमिषारण्यात सूत मुनी शौनकादिकाला सांगितले. अशा पद्धतीनं भागवताची निर्मिती झाली, आणि भागवताची पहिली संहिता शुकदेवानी राजा परीक्षितीला सांगितली. कोण सांगतात? सूत मुनी. कुणाला? शौनकादिकाला. आता शौनकादिकाने पुन्हा प्रश्न केला, महाराज एवढं पवित्र भागवत, एवढं पॉवरफुल भागवत, शुकदेवासारखा महात्मा, वैराग्य संपन्न महात्मा, भिक्षा मागायला गेला तर भिक्षांदेवी माते म्हणायचं दारामध्ये, आणि 5 सेकंदामध्ये जर ती माऊली भिक्षा घेऊन आली तर थांबायचा, नाही तर तिथून निघून जायचं. 5 सेकंद. ग्रस्तियांच्या घरी 5 सेकंदाच्या नंतर 6व्या सेकंदामध्ये माघारी पाऊल टाकणारा असा महात्मा वैराग्यवान. पण जो 7 दिवस राजा परीक्षितीच्या घरी राहतो, याचं कारण काय? असे विचारणार राहावं, मजा येते.
बरं का. सुतमुनी सांगायला लागले, बाबा असा पवित्र महात्मा भागवत सांगण्यासाठी राजा परीक्षितीच्या घरी हस्तिनापुरामध्ये येण्याचं कारण आहे सांगतोय. ऐका तुम्ही. हा कोण होता राजा परीक्षिती? श्रोत्यांनी प्रश्न केला होता. त्यावेळेस महर्षी व्यास सांगायला लागले, जी भागवतातली निर्मिती महर्षी व्यासांनी केलेली ती सुत मुनी नैमिषारण्यात शौनकादिकाला सांगायला लागले, बाबा लक्ष देऊन ऐका. एका कालामध्ये द्वापार युगाचा अंत होत आलाय. दुराचारी लोकांची मांदियाळी झाली. सज्जन लोकांवर अन्याय अत्याचार होत होते. आणि त्या काळामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार झाला. आणि त्या कृष्ण परमात्म्याने एक लीला केली. ती लीला म्हणजे एक लीला गोकुळात केलेली, दुसरी लीला व्रजभूमीत केलेली, तिसरी लीला आहे मथुरेत केलेली, चौथी लीला आहे हस्तिनापुरात केलेली, पाचवी लीला आहे द्वारकेत केलेली, सहावी लीला आहे कुरुक्षेत्रावर केलेली, सातवी लीला आहे प्रभास क्षेत्राच्या ठिकाणी केलेली. आल्या का लक्षात लीला? ह्या लीलेचे प्रकार आले का लक्षात? अनेक प्रकारच्या भगवान कृष्ण परमात्म्याने लीला केल्या. पण त्यापैकी घडलेली कहाणी सांगतो, तुम्ही ऐका. भगवान कृष्ण परमात्मा भक्त वत्सल आहे, भक्ताचा सांभाळ करणार आहे. आणि असा सांभाळ करणारा भक्त भगवान कृष्ण परमात्मा. आणि त्या भगवान कृष्ण परमात्म्याची सख्खी बहीण सुभद्रा ज्या अर्जुनाला दिली होती, त्या यदुवंशीयाचं आणि भोजवंशीयाची नातेसंबंध पूर्वपार होते. कुरुवंशीय, भोजवंशीय, यदुवंशीय ह्या लोकांचे नातेसंबंध होते. त्यामध्ये काही बिहारमध्ये चैत्यवंशीय होते. हे सगळे असणारी त्यांची वंश परंपरा आणि नातेसंबंध होते. आणि त्या नातेसंबंधाच्या निमित्ताने भगवान कृष्ण परमात्म्याचे आणि पांडवाचं नातं जुळलं. कौरव पांडव हे सख्खे चुलत भाऊ होते, वेगळे नव्हते. पण त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. कौरव थोडे दुराचारी प्रवृत्तीचे होते, स्वार्थी होते, धनलोभी होते, सत्तालोभी